मान्सूनची घोडदौड ही वेगानं सुरू आहे। मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मान्सून ज्या वेगानं पुढे सरकतो एकंदरीत पाहिजे तर मान्सूनचा प्रवास हा वेगानं सुरू आहे। महाराष्ट्राच्या दिशेने सध्या मान्सूनची वाटचाल सुरू आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये मान्सून हा कोकण किनारपट्टी भागामध्ये धडकेल। एकंदरीत पाहिलं तर कोकण किनारपट्टीवरती मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। ढगांची दाटीवाटी असेल, समुद्र देखील खवळलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर वातावरण जे आहे ते मान्सूनसाठी अनुकूल असल्याचं चित्र सध्या कोकण किनारपट्टीमध्ये पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला होता। मान्सून यंदा 8 दिवस अगोदरच हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल। 2009मध्ये मान्सून हा मे महिन्यामध्ये दाखल झाला होता आणि तशीच परिस्थिती यंदाही असणार आहे। मान्सून हा मे महिन्यामध्ये जवळपास 8 दिवस आधी हा मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। आज ऑरेंज अलर्ट असणार आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।